सफरेची खोबऱ्याची हिरवी चटणी कशी द्यायची ते आता आपण बघणार आहोत. हिरव्या चटणीचा 2 किलोचा फ्रोझन पॅक येतो. आपल्याला दिवसाला जेवढी चटणी लागते तेवढीच याच्यातून बाहेर काढून ठेवायची आहे आणि उरलेला पॅक परत डीप फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे. ही चटणी आपण या बाउलमध्ये आता डिफ्रॉस्ट करायला रूम टेम्परेचरवर ठेवणार आहोत. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी घालायचं नाहीये. डिफ्रॉस्ट झाल्यानंतर ती चटणी आपण ह्या कंटेनरमध्ये भरून ठेवूया आणि हा कंटेनर आपण साध्या फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. पर सर्विंगसाठी चटणी पार्सलला देताना ती किती द्यायची आणि कशी द्यायची ते बघूया. हा जो डिप कंटेनर आहे तो वेइंग स्केलवर ठेवून आता टेरवेट 0 केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण 20 ग्रॅम चटणी भरणार आहोत. एका सर्विंगसाठी 20 ग्रॅम चटणी आपण देतो. साधारण 2 चमचे चटणी 20 ग्रॅम होते. हा बघा अर्धा कंटेनर भरलेला आहे. हा डीप कंटेनर लॉक करताना तो मागच्या बाजूने लॉक करत करत पुढे यायचा आहे आणि तो व्यवस्थित लॉक होतो. डायनिंगला चटणी देताना 2 चमचे चटणी तुम्ही देऊ शकता. पार्सलसाठी डीप कंटेनर रेडी आहे.